हालेलुया. Amen. God is good all the time. देव सर्वदा चांगला आहे. Amen. आमेन. We prepare our hearts to receive the word of God. आम्ही आमच्या हृदयाची तयारी करतो देवाच्या वचनाचा स्वीकार करण्यासाठी. We don't let anything interfere or hinder the word. आम्ही वचनामध्ये कुठल्याही गोष्टीला अडथळा आणू येत देत नाही. You know, I shared with you the word. आणि मी तुम्हाला वचन सांगितले I don't know here or in Pimpri. इथे किंवा पिंपरीमध्ये मला माहिती We नाही. need to let go. We need to forget आम्ही विसरून गेले पाहिजे. whatever will hinder our life, our spiritual progress. जी कुठली गोष्टी आपल्या आत्मिक प्रगतीमध्ये अडथळा घालत आहे त्याला आपण विसरलो पाहिजे. Amen. आमेन. That's what even Apostle Paul did. आणि असंच प्रेषित पौलाने देखील केले. Forgetting those things you're behind. आणि मागील गोष्टी विसरून जाणे. Yeah, good or bad. चांगलं असू द्या वाईट असू द्या. Anything that hinders your spiritual growth. आणि कुठल्याही गोष्टी जो तुमच्या आत्मिक वाढीमध्ये अडथळा Anything घालतो. that will give advantage for the devil. कुठल्याही गोष्टी जो शैतानाला लाभ किंवा फायदा देणार. Whatever is of no profit. आणि कुठल्याही गोष्टी जो बिना लाभाच्या आहेत. Whatever may rob your peace. आणि कुठल्याही गोष्टी जो तुमची शांतीची चोरी करू शकत आहे. Anything that is contrary to God's word. आणि कुठल्याही गोष्टी जो देवाच्या वचनाच्या We विपरीत आहे. don't hold it. आम्ही त्याला धरत नाही. We let it go. आम्ही त्याला सोडून देतो. Amen. आमेन. Just overlook things. आणि फक्त गोष्टींना दुर्लक्ष करा. Don't drag it along with you. आणि तुमच्या बरोबर त्या गोष्टींना घेऊन जाऊ नका. Many are dragging even yesterday's happenings or last time's happenings even today. कालची जी किंवा पूर्वी घडलेली जी घटना आहे काय लोक त्यांना बरोबर घेऊन चालत आहे. It's not a good thing. आणि ही काही चांगली गोष्टी नाही. You know, your spiritual progress will delay. मग तुमच्या आत्मिक प्रगतीमध्ये विलंब होणार. You're hindering your spiritual progress. तुम्ही तुमच्या आत्मिक प्रगतीमध्ये अडथळा घालत आहे. Amen. आमेन. People don't want to forget. आणि लोकांना विसरून जायची इच्छा नसतो. No, you need to forget. नाही तुम्ही विसरून गेले You पाहिजे. need to let it go. आणि तुम्ही त्याला सोडून दिले पाहिजे. Amen. आमेन. Let be anything. आणि काही गोष्टी असू द्या. Even in marriage. आणि लग्नामध्ये देखील. You know, I was just telling my wife, आणि पास्टर मला सांगत होते though marriage is important on this earth, जरी विवाह या पृथ्वीवर खूप महत्वाची but गोष्टी आहे it's not that important पण एवढा महत्वाची नाही that you let go of spiritual things. की तुम्ही आत्मिक गोष्टी न सोडून देतात. No. Nahi. If marriage was so important, जर लग्न इतकं महत्वाची God असते would have continued this marriage even in heaven. प्रभूने हे जे लग्न आहे स्वर्गात देखील ठेवले असते. Although in heaven there is no marriage, स्वर्गामध्ये लग्न नाही no procreation. आणि तिथे काय कोणी जन्म घेणार नाही. childbirth. तिथे काय गर्भधारण होणार नाही. मूल जन्म घेणार नाही. Amen. It's only for this earth. आणि फक्त ह्या पृथ्वीसाठीच आहे. Just for a small reason in marriage, don't leave the Lord. आणि लग्नामध्ये छोटीशी अडचण आली म्हणून तुम्ही प्रभूला सोडून देऊ नका. You can, if you want to remain single, you can remain single. जर तुम्हाला एकटे राहायची इच्छा आहे तर तुम्ही एकटे राहू शकत आहे. If you don't have the gift of singleness, get married. जर तुम्ही एकटे राहू शकत नाही मग तुम्ही लग्न करा. If you have many marriage problems, जर तुमच्यामध्ये अनेक वैवाहिक अडचण आहे temporarily you can be separated. आणि तात्पुरता तुम्ही वेगळं होऊ शकत आहे. But don't let spiritual things be hindered in your life. पण आत्मिक गोष्टीला तुमच्या जीवनामध्ये अडथळा होऊ देऊ नये. नहीं, मैं चर्च में आता क्योंकि मैं झगड़ा हूँ, मैं बाइबल नहीं पढ़ता क्योंकि ऐसा झगड़ा हो गया. अरे once the devil knows that small things you can fall, he will bring all these things. आणि एकदा शैतानाला माहिती आहे की छोट्या गोष्टीने तुम्ही पडून जाताय मग शैतान अनेक गोष्टी आणणार. Nothing is more important than spiritual. आणि आत्मिक पेक्षा कुठल्याही गोष्टी महत्वाची नाही. Amen. आमेन. Keep your life clear. तुमच्या जीवनाला शुद्ध ठेवा. As you'll have problems. नाहीतर तुम्हाला समस्या The असेल. devil is just waiting शैतान फक्त वाट to बघत bring आहे sickness and disease, आजार व रोग आणण्यासाठी. crisis, challenges. संकटकाल आव्हाने Many things he's just waiting to put in your life. अनेक गोष्टी शैतान तुमच्या जीवनामध्ये घालायचे फक्त वाट बघत We आहे. don't want more troubles. आम्हाला अधिक संकट नको. Amen. आमेन. Keep your life free and clear, light. आणि तुमचे जे जीवन आहे मोफत मुक्त ठेवा आणि स्पष्ट ठेवा आणि Let हलके ठेवा. nothing hinder your spiritual growth. आणि कुठल्याही गोष्टी तुमच्या आत्मिक प्रगतीमध्ये अडथळा घालू I know नये. some could be offended by this message, but this is the truth. आणि काय लोक ह्या संदेशद्वारे अडथळून जाऊ शकत आहे पण तुम्ही सत्य जाणून घेतले Okay, पाहिजे. today we will see, आज आपण पाहणार and I आहे may continue tomorrow, आणि उद्या देखील मी हा संदेश चालू ठेवणार आहे. everything that we believe आणि प्रत्येक गोष्टी जो आपण विश्वास धरत is आहे based on the finished work of Jesus. ते येशूच्या समाप्त झालेल्या कामावर आधारित आहे. That's why what we believe is not religion. म्हणून जो आम्ही विश्वास करत आहे ती धर्म नाही. Religion makes us to struggle hard
आणि धर्म आपल्याला अधिक संघर्ष करायला लावतो to get anything from God. देवापासून कुठल्याही गोष्टी प्राप्त करायला. Many have not realized that religion is actually man's self effort. आणि अनेक लोकांनी हे जाणून घेतले नाही की जो धर्म आहे मनुष्याची स्वतःची श्रम आहे It is not God's. आणि देवाची काय गोष्टी नाही. So in one way, we become the source to get anything. म्हणून एका प्रकारे आम्हीच उगम होतो कुठल्याही गोष्टी प्राप्त करण्यासाठी. And having this kind of religious mentality आणि अशा प्रकारच्या धार्मिक मानसिकता जर आम्ही ठेवतो can be very stressful, खूपच तणावदायक होऊ शकत आहे even frustrating. आणि खूपच हताश देखील करणारी देखील होऊ शकत आहे. Just to think फक्त असा विचार करणे that we have to make ourselves successful की आम्ही स्वतःला यशस्वी बनवले पाहिजे, आम्ही स्वतःला यशस्वी बनवले पाहिजे. means we are the ones to make it happen. म्हणजे आम्हीच ते लोक आहेत जे ते गोष्टीला घडून आणत आहे. If I don't do it, it will not happen. जर मी ते गोष्टी केले नाही तर ती गोष्टी होणारच नाही. It's so frustrating. आणि इतकं वैतागणारी आहे. मेरे ऊपर है, मगर ऐसा मैं ऐसा किया ना तो आशीर्वाद मिलेगा, ऐसा नहीं किया तो नहीं मिलेगा. So how frustrating that is. मग किती वैतागणारी गोष्टी आहे. This kind of mindset अशा प्रकारची जी मानसिकता आहे can lead us to exhaustion, ते आपल्याला थकून टाकू शकत आहे can lead us to burnout आणि आपल्याला भागून टाकू शकत with आहे little or no results. आणि थोडा किंवा काही फायदा नसून. But praise God, पण प्रभूची स्तुती असो 2000 years ago, 2000 वर्ष पूर्वी Jesus did everything necessary for our success. येशूने प्रत्येक गोष्टी केल्या आहे आपल्या यशासाठी. That is called the finished work of आणि Jesus. ह्यालाच आपण येशूच्या समाप्त झालेला काम म्हणत आहे. That's what the Lord could say. म्हणून प्रभू म्हणू शकत Come to होता me. माझ्याकडे या And I will give you rest. आणि मी तुम्हाला विसावा देऊ That शकतो. means no stress. म्हणजे कुठलाही तणाव नाही. Amen. आमेन. No burnout, no frustration. म्हणजे आपण हताश होणार नाही, आपण थकून जाणार नाही. It is not in you आणि हे तुमच्यामध्ये to नाही perform. ते कृती करायला. If I don't perform, जर मी कृती केले if I नाही, don't merit, जर मी योग्य नाही, if I don't do the right, जर मी योग्य गोष्टी केले नाही, then I cannot expect anything from God. मग मी देवापासून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करू शकत नाही. That frees us from this frustration. आणि ही गोष्टी आपल्याला हताशपणापासून दूर करतो. But still, many Christians are still in religion. पण तरी अनेक ख्रिस्ती लोक धर्मामध्येच आहे. Many are shocked when I say that there is religion also in Christianity. अनेक लोकांना आश्चर्य वाटत आहे जेव्हा मी बोलत आहे की ख्रिस्तीपणामध्ये देखील धर्म आहे. They never thought that way. आणि त्यांनी असं कधीच विचार केला नाही. And some time back I gave this message. आणि काही वेळेपूर्वी मी हा संदेश दिले, Christ versus religion. ख्रिस्त विरुद्ध धर्म. Both are not the same. आणि दोन्ही तर सारखंच नाही. Even the apostle Paul, आणि प्रेषित पौल देखील he was full of religion. तो पूर्ण धर्माने भरला होता. That's why he told the believers, म्हणून त्यांनी विश्वासूंना सांगितले, don't teach me about religion. मला धर्माविषयी तुम्ही शिकू नका. I was deep in religion, मी धर्मामध्ये खोल होता deep in tradition, आणि परंपरामध्ये खोल होता. but he lived a frustrated life. पण तो एक हताशमय जीवन जगत होता. He persecuted people. त्यांनी लोकांचा छळ Look at केला. this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. But when he was on the way to Damascus, पण जेव्हा तो दमस्कसच्या रस्त्यावर होता, Jesus met him. येशूने त्याला भेट दिले The risen Savior met him, आणि उठलेला तारणहाराने त्याला भेट दिले and his eyes were opened. आणि त्याचे डोळे उघडले. Grace opens your eyes. आणि कृपा तुमच्या डोळा उघडतो. The veil was removed. आणि ती पडदा काढण्यात आली. That is what Jesus did on the cross. आणि हीच गोष्टी येशूने क्रुसावर When केली. Jesus died, जेव्हा येशू मरण पावले, the veil that separated the most holy place was rent into two from top to bottom. आणि जी पडदा होता जी अति पवित्र स्थानाला वेगळं करत होता, तीच पडदा वर पासून खालपर्यंत फाटली गेली. Now the entry is open. आता जी प्रवेशद्वार आहे ती उघडा आहे. Amen. Amen. You don't have to see I'm wearing white clothes. आणि तुम्हाला पांढरं वस्त्र घालायची काय गरज मैं नाही. सब ठीक किया क्या सब कुछ देखने की जरूरत नहीं. प्रभु यीशु ने सब कुछ किया. वो वेल ही उसने फाड़ दिया है. तुम डायरेक्ट प्रेजेंस के साथ प्रभु के साथ. Amen. Amen. What a blessing. आणि किती महान आशीर्वाद. Amen. Our Father is there waiting to receive you आणि आपला पिता वाट पाहत आहे तुमचा स्वीकार करायला without condition. आणि कुठल्याही अटीशिवाय. It was not like that before. आणि असं आधी नव्हता. The high priest could go only once in a year in the most holy place where God's presence was. आणि मुख्य याजक अति पवित्र स्थान मध्ये प्रवेश करत होता जिथे प्रभूचा सानिध्य होता. Not easy. आणि एवढं सोपं उसका नव्हतं. पूरा जीवन साफ होना चाहिए, ये सब करना चाहिए, बहुत सारा चीज करके फिर जाता था.
वो भी साल में एक बार, वो भी डर था कभी गलत से गलत किया वो मर जाएगा अंदर ही. परमेश्वर इतना पवित्र है. बट प्रेज गॉड, पण प्रभूची स्तुती असो, Jesus fulfilled everything. येशूने सर्व गोष्टींची पूर्ती And when केली he finished it, आणि जेव्हा त्यांनी काम पूर्ण the केलं, veil, that fat veil that separated man from God was torn. आणि जो जाडा पडदा होता जो मनुष्याला देवापासून वेगळा करत होता, तो जाडा पडदा फाटला Now, गेला. anytime you can communicate to God. आणि आता कधी तुम्ही देवाबरोबर संभाषण करू शकत Amen. आहात. आमेन. What a blessing. आणि किती महान आशीर्वाद. That's why don't live like a religious person. म्हणून एक धार्मिक व्यक्तीसारखा जगू नका. Religion is what you do to get blessings. आणि धर्म अशी गोष्ट आहे की तुम्ही काहीतरी करत आहे जेणेकरून तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे. A religious person can never think that if I do nothing yet get. He will never think that way. आणि एक धार्मिक व्यक्ती असं कधीच विचार करू शकत नाही की जर मी काय केला नाही मग मला असंच मिळेल, असं ह्या गोष्टीवर तो कधीच विश्वास करू शकत नाही. Religion says work, आणि धर्म म्हणत आहे की तुम्ही काम then करा you get. मगच तुम्हाला मिळेल. But grace says believe and you receive. पण कृपा म्हणत आहे की तुम्ही फक्त विश्वास धरा And all म्हणजे तुम्हाला मिळेल. this blessing is based on what Jesus did on the cross. आणि हे सर्व जे आशीर्वाद आहे येशूने जो क्रूसावर केला आहे त्याच्या आधारे आहे. So it's no more struggle now. म्हणून आता ह्या पुढे काही संघर्ष नाही. Amen. That is what we're going to see. आणि हीच गोष्टी आपण पाहणार And आहे. then I will take you more in the blessings. आणि मग मी तुम्हाला अधिक आशीर्वादामध्ये घेऊन जाणार आहे. Okay. So what Jesus did on the cross म्हणून येशूने जो क्रूसावर केला is so that mankind can receive everything freely. ह्या कारणासाठी केले जेणेकरून मनुष्य जातीला सर्व गोष्टी मोफत मिळू शकत आहे म्हणून. What we receive is not because of us but because of him. आणि जे आपल्याला मिळत आहे आपल्यामुळे नाही पण येशू ख्रिस्तामुळे मिळत आहे. If your faith is strong, जर तुमचा विश्वास बलवान आहे then you enter into more blessings. मग तुम्ही अधिक आशीर्वादामध्ये प्रवेश करत आहे. Amen. आमेन. It's not by doing. आणि हे काय करण्याने किंवा कार्याने नाही, It's only by believing. फक्त विश्वास केल्याने. God so loved the world आणि देवाने जगावर एवढी that प्रीती he केली gave his only son, की त्यांनी त्याच्या एकुलता एक पुत्र दिले that whosoever, जेणेकरून जो कोणी विश्वास करणार, anyone जो कोणी believes, जो कोणी विश्वास धरतो, see, that is the word. आणि तो शब्द आहे Whosoever, जो कोणी, not does, आणि करतो तसं नाही, behaves, फक्त विश्वास करतो behaves, आणि फक्त वागतो नहीं है, नाही, self effort नहीं है. आणि स्वतःच्या परिश्रम ती नाही. Whoever, आणि जो कोणी, anyone आणि कोणी believes जो कोणी विश्वास धरतो shall not perish त्याचा नाश होणार नाही but have everlasting life. पण त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. Amen. Amen. What is that one word? आणि तो एक शब्द काय आहे? Believes. विश्वास. See, that is what God sees. आणि हीच गोष्टी देव पाहतो. God didn't see your hand. आणि देव म्हणत नाही मी तुमच्या हात कितना पाहतो, काम किया, कितने लोग क्या नहीं, हृदय देखता है, विश्वास है उधर या नहीं है. Amen. प्रभु यीशु है तुम्हारा में, and that qualifies blessings. आणि हीच गोष्टी आशीर्वादासाठी आपल्याला पात्र And, बनवतो. and that is what I am going to teach you. आणि हीच मी तुम्हाला शिकवणार आहे. Once you know this, एकदा तुम्हाला हे you समजले can live a blessed life. मग तुम्ही आशीर्वादित जीवन जगू शकत आहे. Amen. आमेन. It's not how much effort. आणि किती परिश्रम तुम्ही करत आहे ती महत्वाची नाही, It's based on Jesus in you. आणि ती ह्या गोष्टीवर आधारित आहे की येशू तुमच्यात आहे म्हणून You're already blessed. तुम्ही आधीच आशीर्वादित आहे. Amen. आमेन. But if you don't know this, पण जर तुम्हाला ही गोष्टी then माहिती you नाही will struggle to be blessed. मग तुम्ही संघर्ष करणार आशीर्वादित होण्यासाठी. So Jesus did everything म्हणून येशूने प्रत्येक गोष्टी केली on the cross क्रूसावर for our success, आपल्या यशासाठी, so that we receive everything freely. जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्टी मोफत मिळतो. Now, when you see someone blessed, जे आपण पाहतो की कोणी आशीर्वादित आहे you don't see him as the reason to be blessed, आणि तुम्ही त्या व्यक्तीला पाहत नाही एक कारण म्हणून जेणेकरून तो आशीर्वादित but आहे. you see Jesus as the reason is blessed. तुम्ही हे पाहताय की येशूच कारण आहे ज्याच्यामुळे तो आशीर्वादित आहे. Amen. Amen. अगर किसको आशीर्वाद मिला है, रिलीजन देखेंगे, अरे कुछ कुछ तो भी किया, किती दिवस फास्टिंग केला,
किती प्रार्थना केलं, रडलं किती, ऐसा पूछेगा रिलीजियस पर्सन, बिकॉज ही वॉन्ट्स टू नो, अरे मिला, मतलब कुछ तो भी किया इसने, महान कार्य किया है. See, religious has that mentality. आणि धर्मामध्ये अशी मानसिकता असते. What he did? काय उपास प्रार्थना केलं, रडून रडून, अच्छा अच्छा अच्छा. किती दिवस, 40, अच्छा मैं 41 days करेगा. सी वर्क्स मेंटॅलिटी. आणि कामाची मानसिकता. बट इन ग्रेस पण कृपामध्ये यू डोंट सी दॅट वे. तुम्ही अशा प्रकारे पाहत नाही. यू आर ब्लेस्ड. तुम्ही आशीर्वादित आहात. प्रेज जीसस. प्रभूची स्तुती असो, प्रेज गॉड. देवाची स्तुती असो. आमेन. Amen. That's what a grace person will say. आणि असंच एक कृपाच्या व्यक्ती बोलणार. अगर उसको मिल सकता है तो मुझे जरूर मिल सकता है. क्यों? उसके वजह से नहीं, प्रभु यीशु के वजह से. Amen. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे The बघा. focus goes to Jesus. आणि लक्ष येशूकडे जातो. The praise goes to Jesus, स्तुती येशूकडे जातो, not to that person. त्या व्यक्तीकडे नाही. And since God is no respecter of persons, आणि प्रभू कुठल्याही व्यक्तीच्या ऋणी नाही if म्हणून He has blessed one, जर त्यांनी एकाला आशीर्वाद He दिले will bless another. तो दुसऱ्याला देखील आशीर्वाद देणार. Amen. आमेन. Because the blessing is come because of Jesus. कारण आशीर्वाद येशू ख्रिस्तामुळे आली आहे. What matters is believing, आणि कुठल्या गोष्टी महत्वाची आहे? विश्वास not धरणे, doing. करणे नाही. He believed, त्यांनी विश्वास केला, he received. त्याला मिळाले. You to believe, तुम्ही देखील विश्वास you will करा, receive. तुम्हाला देखील मिळेल. Amen. Amen. See, that's the way it is. आणि असं प्रकारे आहे. But there are religious mentality Christians, they'll focus on works. पण धार्मिक मानसिकताचे जे ख्रिस्ती आहे ते कामावर लक्ष लावणार. प्रभु वो तो इतना मेहनत कर सकता, मैं नहीं कर सकता हूँ. कौन बोला तुमको? That is why you're not receiving. म्हणून तुम्हाला मिळत नाही. Amen. Amen. It's not because you're deserving, असं नाही की तुम्ही लायक आहे म्हणून, you're worthy. तुम्ही योग्य आहे म्हणून. No. नाही. It's because your belief is right. आणि ह्या गोष्टीमुळे आहे की तुमचा विश्वास बरोबर आहे म्हणून. Amen. आमेन. Don't give up faith on Jesus. आणि येशूवर जो तुमचा विश्वास आहे त्याच्यात त्याग करू नका. Keep on believing, सतत विश्वास करा, because that's the truth. कारण तो सत्य आहे. Even if you don't receive today, जरी आज तुम्हाला मिळाले नाही, keep on believing and declaring. आणि सतत विश्वास करा आणि घोषणा करत राहा. Amen. आमेन. Because that is yours. कारण ती तुमची आहे. Jesus did everything for you. आणि येशूने प्रत्येक गोष्टी That तुमच्यासाठी केली. everyone can live a blessed life. जेणेकरून प्रत्येक लोक आशीर्वादित जीवन जगू शकत And I'll आहे. show you further. Maybe I won't be able to show it today and show you tomorrow. आणि पुढे मी तुम्हाला दाखवू शकत आहे. आज कदाचित मी दाखवू शकत नाही, पण उद्या दाखवू शकतो. Only by believing फक्त विश्वास केल्याने in Jesus येशूवर and declaring based on your believing, आणि तुमच्या विश्वासाच्या आधारे जेव्हा तुम्ही घोषणा you will करत walk आहे, in God's favor. मग तुम्ही देवाच्या अनुग्रहेत चालेल. Amen. आमेन. This is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. This is very important. ही खूप महत्वाची आहे. Okay, let's go a little further. आपण पुढे जाऊया. You know, at the end of Jesus' earthly ministry आणि येशूच्या पृथ्वीच्या शेवटच्या सेविकामध्ये on the cross, क्रूसावर the last thing he said was, आणि शेवटच्या गोष्टी त्यांनी सांगितले "It is finished." की पूर्ण झाली आहे. This is the most powerful word. आणि ही खूप सामर्थ्यशाली वाक्य आहे It is finished. की काम पूर्ण That झाली means आहे. he was working all his life. ह्याच्या अर्थ आहे की तो आपलं संपूर्ण आयुष्य काम करत होता. And that's why he could say, now it is finished. म्हणून तो म्हणू शकत होता की पूर्ण झाली आहे. Amen. आमेन. The work, the mission he had, आणि जो काम जो ध्येय त्याच्या हाती होता, that we may receive freely, जेणेकरून तुम्हाला मोफत मिळू शकत आहे, that we may not work जेणेकरून आम्ही काम करू or नये use our self-effort की आपल्या स्वतःच्या परिश्रमाचा आम्ही or उपयोग करू नये, merit to receive, की आपण योग्य झालं पाहिजे प्राप्त करायला, so that we may receive it freely. जेणेकरून आम्हाला सर्व गोष्टी मोफत मिळेल म्हणून त्यांनी हे सर्व केले. Amen. आमेन. Now you cannot add to his work. आपण आता येशूच्या कामामध्ये भर घालू शकत His नाही. work was holy, आणि त्याच्या काम पवित्र होता, perfect, righteous. परिपूर्ण नीतिमान होता. A legal transaction took place. आणि एक कायदेशीर बाब झाली. Everything is settled प्रत्येक गोष्टी स्थिर झाल्या once for all. एकदा आणि सर्वदासाठी. Amen. आमेन. Devil या पाप कोई भी तुमको कुछ बोल नहीं सकता है. See, when God does a work, He does it perfect. You believe? प्रभु काम करतो तो परिपूर्ण करतो. आपण विश्वास करतो. अगर तुम्हारा हाथ में काम दिया, हम imperfect लोग बहुत गलत कर सकते हैं और हमको शंका भी होगा, क्या मालूम सही किया क्या, इतना किया मगर क्या मालूम सही. See, you will never have peace. आणि तुमच्यामध्ये कधी शांती But नसेल. since the work is from God, पण काम प्रभूपासून आहे म्हणून
You'll be 100% sure. तुम्हाला 100% खात्री The असेल work is done perfect. की जो काम आहे ती सिद्ध आहे, परिपूर्ण आहे. Amen. आमेन. I just believe it. मी फक्त विश्वास करतो. That removes all tensions and worries. आणि ही सर्व तणाव व चिंता काढून टाकतो. Okay, he said it is finished. आणि येशूने सांगितलं पूर्ण झाली आहे. This also means he was bringing in a new season आणि ह्याचा अर्थ हे देखील आहे की तो एक नवीन ऋतू आणत होता, where you don't need to be deserving, जिथे तुम्हाला लायक व्हायची काय गरज you नाही, don't need to be worthy, तुम्ही योग्य व्हायची काय you गरज don't नाही, have to work it out, तुम्हाला परिश्रम करायची you गरज don't नाही, have to merit तुम्हाला लायक बनायची काय गरज नाही, to get anything from God, देवापासून कुठल्याही गोष्टी प्राप्त करायला. but just believe and receive. फक्त तुम्ही विश्वास केले पाहिजे आणि प्राप्त केले This is पाहिजे. the new season आणि ही नवीन that ऋतू आहे Jesus brought. जो येशूने आणले. It was not like that before. आणि असं आधी नव्हते. The Lord did never say that. आणि प्रभूने असं कधी सांगितले नाही. The law never said that. आणि नियमशास्त्राने असं कधी सांगितले नाही. But Jesus brought in a new season. पण येशूने नवीन ऋतू आणले. Amen. आमेन. Now, anyone can freely receive. आता कोणीही मोफत प्राप्त करू शकत So आहे. rejoice in others' testimonies. म्हणून इतरांचा साक्षीमध्ये तुम्ही आनंद करा. अरे उनको किया मुझे भी करेगा प्रभू. Amen. Amen. उनको किया क्योंकि वो डिजर्विंग है इसलिए नहीं है, क्योंकि प्रभु यीशु के कारण उसको मिला तो मुझे भी मिलेगा. Amen. Amen. See, instead of becoming jealous, आणि जळ फळण्याच्या ऐवजी oh, I didn't get, की मला मिळाले नाही, that is religious mentality. ही धार्मिक मानसिकता आहे. But a grace person will rejoice. पण एक कृपाच्या व्यक्ती आनंद करणार. उसको मिला मुझे मिलेगा, क्योंकि उसको कैसा मिला प्रभु यीशु के कारण, मुझे कैसा मिलेगा प्रभु यीशु के कारण. Praise God. See, you can have faith. तुम्हाला विश्वास येऊ शकतो. Amen. आमेन. You can have faith, you can believe. आणि तुम्ही विश्वास धरू शकत आहे. Now change your mentality. आता तुमची मानसिकता बदला. Maybe you have been hearing such law messages. आणि अशा प्रकारच्या नियमशास्त्राचे संदेश तुम्ही ऐकत Renew असेल, your mind. म्हणून तुमच्या मनाला नवीन See, I करा. was also in religion. मी देखील धर्मात होतो. I struggled too मी much खूप संघर्ष केला in religion. धर्मामध्ये. That's why I used to tell the Lord, म्हणून मी प्रभूला बोलत Lord, होतो, इतना किया फिर भी कुछ मिला नहीं. वो भाषा रिलीजियस का है, रिलीजियस मेंटालिटी का है. आणि ती धार्मिक मानसिकताची बोलणी आहे. I did so much, आणि मी इतकं काम केला, but you gave me less. पण तुम्ही मला कमी दिले. The Lord will say, who told you to do? आणि प्रभू तुम्हाला सांगेल, कोणी तुम्हाला काम करायला सांगितले? Jesus did everything for you. येशूने तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टी You केल्या. could have just believed and received. तुम्ही फक्त विश्वास धरून प्राप्त केले असते. Some are going to hear this message in heaven. आणि काय लोक हा जो संदेश आहे स्वर्गात ऐकणार आहे. Many have this question. आणि अनेक लोकांच्या मनात हे Some प्रश्न. have said, I'll go. When I go to heaven, I ask the Lord. आणि काय लोक म्हणत आहे, जेव्हा मी स्वर्गात जाणार मी प्रभूलाच I did विचार. so much, आणि मी इतका काम केला, but you gave me little. पण तुम्ही मला खूप कमी दिले. Then the Lord will say, मग प्रभू तुम्हाला बोलेल, who told you to do? कोणी तुम्हाला काम करायला My सांगितलं? Jesus finished all the work for you. माझ्या येशूने तुमच्यासाठी संपूर्ण काम And केला. what was left for you is just to believe and receive. आणि तुमच्यासाठी एकच काम होता की तुम्ही विश्वास धरले पाहिजे आणि प्राप्त केले And पाहिजे. then you'll say, oh my, इतना मेहनत से मैं जिया इधर धरती पे, इतना मेरे को मालूम पड़ता था कितना अच्छा जीता था मैं. Amen. But it's too late. पण खूप उशीर झाले, Because once you end this earthly life, कारण एकदा हा पृथ्वीच्या जीवनाचा अंत you झाले, don't come back again on this earth. तुम्ही परत या Physical पृथ्वीवर तर येणार नाही शारीरिकरित्या. Then you'll say, yes, Lord, you were always good. आणि मग तुम्ही बोलणार की प्रभू तुम्ही नेहमी चांगलं होते I didn't understand properly. आणि मला योग्य समजले नाही, I didn't get the right revelation. मला योग्य प्रकटीकरण I मिळाले was नाही, hearing the wrong मी messages. चुकीचा संदेश ऐकत होता. Amen. Amen. So change your mind. म्हणून तुमच्या मनाला बदला. Amen. Amen. It's all about grace. आणि ही सर्व कृपा विषय आहे. It's because of relationship आणि ही फक्त नातेसंबंधामुळे आहे that we have everything. की आपल्याकडे सर्व गोष्टी आहे. Amen. आमेन. You know, in the prodigal son story, आणि उधला पुत्राच्या the गोष्टीमध्ये elder brother says, आणि थोरला भाऊ बोलतो you didn't give me anything. की पिता तुम्ही मला काय दिले नाही. What did the father say? पितानी काय सांगितले? All that is mine is yours. सर्व जी माझी आहे ती तुझी What does आहे. that mean? त्याचा अर्थ काय आहे? It's based on relationship. आणि ती नातेसंबंधाच्या आधारे तो आहे. मेरा बेटा है, इसके लिए जो मेरा है वो तेरा है. Amen. Amen. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? The blessing is based on relationship. आणि जी आशीर्वाद आहे नातेसंबंधावर आधारित आहे. A servant is not blessed because of relationship. आणि एक चाकर नातेसंबंधामुळे आशीर्वादित नाही. A servant is paid his wages based on his works. आणि एक
दासाला आपला काम मजुरी मिळत आहे त्याच्या कामाच्या अनुसार. That is what is religion. आणि हीच धर्म आहे. It's like a servant आणि ही दासाची मानसिकता आहे. working to get blessing. आणि काम करत आहे आशीर्वाद मिळण्यासाठी. But the son of the family पण जो कुटुंबाचा पुत्र आहे receives everything freely आणि त्याला सर्व गोष्टी मोफत मिळतो, based on the relationship. कारण त्याच्या नातेसंबंध आहे म्हणून. Amen. Amen. Because he's born in the family कारण त्यांनी त्या कुटुंबात जन्म घेतले आहे in the म्हणून. same way. तसंच When प्रकारे you believed in Jesus, जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास केले, you're born in God's family. तुमचा जन्म देवाच्या कुटुंबात And झाले God becomes our father. आणि देव आपला पिता होतो. And based on that relationship, आणि त्या नातेसंबंधाच्या आधारे, faith relationship, विश्वासाच्या you नातेसंबंधाच्या are आधारे blessed. तुम्ही आशीर्वादित झाले. Amen. आमेन. But if you are turning it as a relationship between a boss and a servant, पण जर तुम्ही त्या नातेसंबंधाला एक मालक आणि चाकरच्या संबंधामध्ये बदलत आहे, then you will live a frustrated life. मग तुम्ही हताश जीवन जगेल. Living in the family, आणि कुटुंबात राहून you live like a servant. तुम्ही एक दासासारखं राहणार. That was the way the prodigal son, elder brother lived. आणि असं प्रकारे उधला पुत्राचा थोरला भाऊ जगत होता. Living in the home, आणि घरात राहून he had no blessing त्याला आशीर्वाद नव्हता, because he lived with the slave mentality. कारण त्याच्यामध्ये गुलामाची He मानसिकता says, होती. I was so faithful, I worked. आणि तो म्हणाला मी इतका विश्वास होता, इतका मी परिश्रम केला, काम इतना केला, काम किया मगर तुमने कुछ भी नहीं दिया. अरे तुमको कौन बोला काम करने को? So it's simple. म्हणून सोपं आहे. You have to renew your mind. तुम्ही तुमच्या मनाला नवीन केले Hear पाहिजे the right message. आणि योग्य संदेश तुम्ही ऐका That will bring blessing. आणि हीच गोष्टी आशीर्वाद घेऊन येणार. Amen. Amen. And grow in that right message. आणि त्या योग्य संदेशामध्ये तुम्ही Don't वाढा. fear. भिऊ नका Will God bless me? की ते मला आशीर्वाद देणार का. You are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. Ephesians 1:3 says that. इफ्सिकरास 1:3 म्हणत आहे You're already blessed with every spiritual blessing. तुम्ही प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने आशीर्वादित See, आहे. all the natural is birthed from the spiritual. आणि सर्व जी नैसर्गिक गोष्टी आहे ती आत्मिक गोष्टींमधून आलेली आहे. Amen. आमेन. Once Jesus has fulfilled everything in the spiritual, एकदा येशूने सर्व गोष्टी आत्मिक मध्ये पूर्ण केली we आहे. have to believe to receive the natural. तुम्ही फक्त विश्वास केले पाहिजे नैसर्गिक मध्ये ते प्राप्त करण्यासाठी. So that's why grow in faith. म्हणून विश्वासात तुम्ही वाढा. Amen. आमेन. That's very important. ही खूप Okay, महत्त्वाची let's आहे. go a little further. आपण पुढे जाऊया. Many people talk about living godly life. अनेक लोक दैवी जीवन जगण्याविषयी बोलत आहे They make it look very religious. आणि ते ह्या गोष्टीला खूप धार्मिक बनवत आहे. Now, living godly life आणि दैवी जीवन is जगणे not struggling or trying to live. आणि ती संघर्ष करणे किंवा आपण प्रयत्न करत नाही तसं दैवी जीवन In जगण्यासाठी. fact, godly living is enjoying everything that Jesus did for us. आणि दैवी जगणे म्हणजे त्या सर्व गोष्टीचा आनंद घेणे जो येशूने आपल्यासाठी करून ठेवला आहे. We are godly today. आज आम्ही दैवी आहे. If you have believed in जर Jesus, तुम्ही येशूवर विश्वास केले आहे तर. Amen. आमेन. you can live that joyful life आणि तुम्ही now. ते आनंदमय जीवन आता जगू शकत As आहे. Jesus lived, we can live. जसे येशू जगला तसं तुम्ही जगू शकत आहे. Jesus was successful. येशू यशस्वी He होता was prosperous. आणि तो समृद्ध He होता, was joyful. तो आनंदी होता Delivered person. आणि सुटका पावलेला Free व्यक्ती person. आणि मुक्त असा व्यक्ती होता. We can also believe आम्ही देखील विश्वास करू and शकत live like Him. आणि येशू सारखा आम्ही जगू शकत आहे. Amen. Amen. It's possible. ही शक्य आहे Because that same Jesus is in you कारण and तो me. सारखाच येशू तुमच्यामध्ये आहे. Amen. आमेन. Till you become conscious, जोपर्यंत तुम्हाला जाणीव होत नाही you will not live that life. तुम्ही तो जीवन जगणार That नाही. is what is faith. आणि तोच विश्वास आहे. Faith is consciously living आणि विश्वास म्हणजे जाणीवतेने जगणे. the way His word says. आणि जसं त्याच्या वचन म्हणत आहे तसं Whether you feel it or not, तुम्हाला वाटत आहे किंवा नाही, you see it or not, तुम्ही पाहत आहे किंवा नाही, you live based on the knowledge of God's word. आणि तुम्ही जगत आहे देवाच्या वचनाच्या ज्ञानानुसार. Amen. आमेन. Don't go by feelings. आणि भावनाने जाऊ नका. What your body says, जो तुमचं शरीर what बोलत the आहे medical report says, आणि मेडिकल रिपोर्ट काय बोलत what आहे, others are saying, इतर लोक काय बोलत आहे, what your mind is saying. तुमचं मन काय बोलत I आहे. think, मला असं वाटतं instead of saying that I think this could be this, this could be that, आणि असं बोलणे की माझा असा विचार आहे, असं होऊ शकत आहे, तसं God होऊ did not शकत. leave you to your thinking. आणि देव तुमच्या विचाराकडे ते सोडून He देणार नाही. gave you the word to think. आणि तो तुम्हाला वचन दिलेला आहे विचार करण्यासाठी. Once the word is there, एकदा वचन आहे become conscious of that. आणि त्या वचनाच्या तुम्ही जाणीव ठेवा Start living that word. आणि तो वचन जगायच्या सुरू अगर करा. वचन लिखा है तुम आरोग्य मिल गया है, start living like that.
आणि वचनात लिहिले तुम्हाला आरोग्य मिळाले आहे, त्या वचनानुसार तुम्ही जगायला सुरू करा. Amen. आमेन. I'm blessed. I'm मी healed. आशीर्वादित I'm आहे, delivered. मी आरोग्यदायी, मी सुटका पावलेला आहे. The devil tried to bring in many things, आणि शैतान अनेक गोष्टी आणण्याचा प्रयत्न करणार, but come back to the word पण परत तुम्ही वचनाकडे या and live the word life. आणि वचनाचं जीवन तुम्ही जगा. Next point. पुढचा मुद्दा, You know, the true rest comes when you know that one man brought sin into the world आणि खरा विसावा तेव्हा येतो जेव्हा आपल्याला कळतो की एक मनुष्याने जगात पाप आणले and robbed all the good things from us, आणि आपल्याकडून सर्व चांगल्या गोष्टीची चोरी केली, stripped off everything from us. आपल्याकडून सर्व गोष्टी काढून घेतले. But praise God, पण प्रभूची स्तुती असो, another man, दुसरा that मनुष्य is Jesus Christ, की जेव्हा येशू आले God's son, आणि देवाचे पुत्र he came जेव्हा येशू आले and by the way of the cross आणि क्रूसाच्या मार्गाने brought in God kind of righteousness. त्यांनी देव प्रकारच्या नीतिमत्वता आणले. Amen. आमेन. So that we receive all things freely based on his righteousness. जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी मोफत मिळत आहे त्याच्या नीतिमत्वाच्या आधारे. Now don't look down at yourself. आणि आता स्वतःला खाली लेखू It's नका. not your righteousness, आणि ही तुमची नीतिमत्वता whether what नाही you did right or wrong. की तुम्ही योग्य केले किंवा चुकीचा केले. It is the Jesus righteousness, ही येशूची or नीतिमत्वता Jesus in us किंवा righteous. येशू आपल्यामध्ये जो आहे, जो नीतिमान आहे. Amen. आमेन. Now you can believe based on that righteousness that आणि I can receive everything. आता तुम्ही विश्वास करू शकत आहे त्या नीतिमत्वाच्या आधारे की आता मी काही प्राप्त करू शकत आहे. You have to start this. आणि तुम्ही हे सुरू केले पाहिजे. Then it starts, the door of blessing opens. मग आशीर्वादाचा दार उघडतो. Amen. आमेन. Okay. Now let me tell you about the cross. आता मी तुम्हाला क्रूसाविषयी सांगतो. You know, the cross is very important. आणि क्रूस आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. The cross means the death of Christ, आणि क्रूस म्हणजे येशूचा मृत्यू occupies a special place in the Bible. आणि त्याला एक विशेष स्थान आहे पवित्र शास्त्रामध्ये. You know, the cross आणि तुम्हाला माहिती आहे क्रूस was planned by God himself. आणि क्रूसाची योजना स्वतः देवाने केली. God planned it that way. आणि देवाने असं प्रकारे क्रूसाची योजना केली. It was not an accident आणि ही काय अपघात नव्हती or chosen by man. किंवा मनुष्याने ह्या गोष्टीची निवड केली. No, it was God who planned it. आणि देवानेच ह्या गोष्टीची योजना केली. Other than Christ himself, आणि ख्रिस्ताच्या व्यतिरिक्त nothing in God's plan has a higher place than the cross. आणि ख्रिस्ताच्या व्यतिरिक्त देवाच्या योजनामध्ये कुठल्याही गोष्टी महत्वाची नाही क्रूसाशिवाय. This is very important. ही खूप You महत्वाची know, आहे. cross plays a very major role आणि क्रूस एक खूप महत्वाचा भाग खेळतो. because God finished all the work through the way of the cross. कारण देवाने संपूर्ण काम पूर्ण केले क्रूसाच्या मार्गाद्वारे. Now there's no work to be done. आता काय काम करायची बाकी राहिलेली So नाही. this is the revelation from the Bible. म्हणून ही पवित्र शास्त्रामधून प्रकटीकरण आहे. Christ and the cross are the center of God's plan. आणि ख्रिस्त आणि क्रूस देवाच्या योजनेच्या मुख्य केंद्र That's what the आहे. Bible says. The message of the cross is the power of God. म्हणून शास्त्र म्हणत आहे क्रूसाचा संदेश देवाचे सामर्थ्य आहे. Christ and the cross is the power of God. आणि ख्रिस्त आणि क्रूस देवाचे सामर्थ्य आहे. Amen. आमेन. See, from there is the power of God released. आणि तिथूनच देवाचा सामर्थ्य मोकळा होतो. If you don't know this, जर तुम्हाला ही गोष्टी माहिती then नाही you will not receive God's power. मग तुम्हाला देवाचा सामर्थ्य मिळणार नाही. So what work Jesus did on the cross, म्हणून जो काम येशूने क्रूसावर केला Christ and the cross brought all blessings. आणि ही सर्व गोष्टी आपल्यासाठी येशू ख्रिस्ताने आणले. It's not because of who we are, आम्ही कोण आहे what ह्याच्यामुळे we have done, आम्ही काय केले what आहे, is our status, आपलं पद काय आहे which community we belong, आणि कुठल्या समाजाचे आम्ही which आहे family we are born. आणि कुठल्या कुटुंबात आम्ही जन्म घेतले आहे. These things are nothing. आणि हे गोष्टीला काय घेणे देणे नाही. It's only based on Christ and the cross that we receive blessing. आणि फक्त ख्रिस्त आणि क्रूसाच्या आधारे आपल्याला आशीर्वाद That's प्राप्त what Paul होतो. says. म्हणून पॉल म्हणत आहे That I may know him की मी त्याला ओळखावे and the power of his resurrection. आणि त्याच्या पुनरुत्थानाचा सामर्थ्य मी ओळखून घेतले पाहिजे. Amen. आमेन. Okay. Now God has determined to do everything in his plan आणि देवाने निर्णय केलाय प्रत्येक गोष्टी त्याच्या योजनामध्ये करायला through Christ ख्रिस्ताद्वारे and the way of the cross. आणि क्रूसाच्या मार्गाद्वारे. And this work on the cross is eternal आणि हा जो क्रूसावर काम होता ती सार्वकालिक साठी होती.
Because this is part of God's plan. कारण ही देवाची योजनाची एक भाग होती. It is not only a matter of time, it is for eternal. आणि फक्त काय वेळेची बाब नाही, पण ही जी काम आहे सनातनासाठी आहे, सार्वकालिकसाठी Never आहे. again the Lord is going to come back this way. आणि कधीच प्रभू परत अशा प्रकारे येणारच नाही. Now when he comes, आता जेव्हा प्रभू he येणार comes as the King of Kings, the Lord of तो Lords. राजांच्या राजा व प्रभूंच्या प्रभू म्हणून येणार आहे. Not as a dying savior. एक मरणारा तारणहारा म्हणून नाही, Now as the King of Kings आता राजाच्या राजा and the Lord of all आणि lords. प्रभूंच्या सर्व प्रभू म्हणून येणार आहे. Amen. आमेन. Only once he came that way आणि एकदाच प्रभू येशू अशा प्रकारे आले to give us his place. आपल्याला त्याची जागा द्यायला. Amen. Amen. He took our place. आणि त्यांनी आपली जागा घेतली. And when we believe in him, आणि जेव्हा आम्ही येशूवर विश्वास केले, we have his place. आपल्याला येशूची जागा मिळतो. He is the Son. आणि तो पुत्र आहे, We become the Son of God. आम्ही देखील देवाचे पुत्र होतो. That's his place we have today. आणि त्याची जागा आज आपल्याला आहे. And Holy Spirit told me, आणि पवित्र आत्म्याने मला the सांगितलं, time we are living in, आणि ज्या काळामध्ये आता आम्ही राहत आहे this 2020, ती 2020 मध्ये, you're going to see the Son's power. आणि तुम्ही पुत्राच्या सामर्थ्य पाहणार आहे. Amen. आमेन. God is going to exalt his Son. आणि देव त्याच्या पुत्राला उंच करणार आहे. You'll see that happening. आणि तुम्ही ही घडताना These are पाहणार. not the days of doom and gloom. आणि ही उदासाचे आणि दुःख भागण्या The devil wants सोसण्याचे you to believe that way. वेळ नाही. शैतानाची इच्छा आहे की तुम्ही असं विचार केले पाहिजे. And don't believe that Satan is winning. No. आणि असं विचार करू नका की शैतान जिंकत आहे. नाही. He is telling many Christians आणि तो अनेक ख्रिस्तींना सांगत आहे that he is winning की तो जिंकत आहे and you're losing. आणि तुम्ही हारत आहे. But let me tell you, पण मी तुम्हाला सांगतो, from heaven, स्वर्गातून we are winning. आम्ही जिंकत आहे. He is losing. तो हारत आहे. He already is lost it. आणि तो आधीच हारलेला आहे. Now he is losing it. आणि आता तो गंमत आहे. Amen. आमेन. It cannot be retrieved. Everything is finished. आणि प्रत्येक गोष्टी समाप्त झाल्या आहे. काय आता त्याला मिळू शकत नाही. Because as the Christians are rising up जसं ख्रिस्ती लोक in उठत आहेत glory and power, गौरवामध्ये आणि सामर्थ्यामध्ये, the devil's power is going down. शैतानाच्या सामर्थ्य खाली जात आहे. So don't let the devil tell you, आणि शैतानाने तुम्हाला सांगू नये, देखो मैं क्या नहीं कर रहा हूँ, मैं क्या कर सकता हूँ तुम्हारे जीवन में, ये ऐसा कर सकता हूँ, बर्बाद कर सकता हूँ. कुछ नहीं कर सकता. कुछ नहीं कर सकता. शैतान काय करू शकत नाही. Amen. आमेन. See, the devil cannot hear this आणि language. शैतान हा संदेश ऐकू शकत नाही. What I'm saying is from heaven. आणि जो मी बोलत आहे तो स्वर्गातून आहे. He is showing that he can do, आणि तो दाखवत आहे की तो करू शकत आहे. but you should not believe. पण तुम्ही विश्वास नाही केले पाहिजे. Amen. आमेन. Rise up. उठा. Is finished. तो समाप्त झाला आहे. It's your time. आता तुमची वेळ आहे. Don't tolerate the devil. शैतानाला सहन करू Don't नका. tolerate darkness. अंधकाराला सहन करू That's why I नका. said in the beginning when I came, म्हणून सुरुवातीमध्ये मी तुम्हाला सांगितले, don't hold on to any darkness. आणि कुठला अंधकाराला धरून बसू Let नका. it go. त्याला सोडून द्या. Forgetting those things which are behind. आणि मागील गोष्टी विसरून जाणे. Amen. आमेन. Don't hold it. त्याला धरू नका. Nothing of darkness you must hold. आणि अंधकाराच्या कुठल्याही गोष्टी तुम्ही धरले नाही जो भी पाहिजे. तुम्हारे जीवन में हुआ है, जो अंधकार का हुआ है, वो पकड़ के आगे नहीं चलने का. उसने ऐसा किया, मेरे को बहुत गुस्सा हो गया. कभी तक पकड़ के लेके जाएगा वो आगे तक? When you are carrying darkness, the devil follows you. आणि जेव्हा तुम्ही अंधकार वाहत आहे, शैतान तुमच्या मागे There are येतो. many Christians who don't know this. अनेक ख्रिस्ती लोकांना ही माहिती नाही. When you hold on to darkness, जेव्हा तुम्ही अंधकाराला धरतात, what is darkness? अंधकार काय आहे? Everything that is of the devil. प्रत्येक गोष्टी जो शैतानाची आहे. You are carrying offenses, आणि तुम्ही अडथळा वाहत आहे, carrying bitterness, कडूपणा आहे, carrying hate, द्वेष आहे, unforgiveness, अक्षमा आहे, hurt feelings. दुःखद भावना It's आहे. all darkness. हे सर्व अंधकाराची गोष्टी आहे. Revenge. आणि सूड घेणे, You're carrying all this. तुम्ही हे सर्व गोष्टी वाहत And आहे. the devil follows you. आणि शैतान मग तुमच्या मागे येतो. Let it go. त्याला सोडून द्या. Amen. आमेन. छोड़ दो ना, उसने ऐसा बोला, इसने ऐसा किया, मैंने कभी नहीं भूलेगा. मत बोलो. तुम्हारा साथ साथ डेविल चलेगा. Amen. Forgive and forget. आणि क्षमा करा आणि विसरून जा. So, I'll just close.
आणि मी समाप्त करणार आहे. The cross was planned आणि क्रूसाची योजना झाली होती and determined by God in eternity. आणि त्याच्या निश्चय देवाने सार्वकालिकसाठी केलेली आहे. You read in 1 Peter. आणि एक पेत्रामध्ये तुम्ही It's not that automatically in the course of events it happened. No, no, no. आणि घटनाच्या मधोमध ही गोष्टी झाली अशी नाही. Before man sinned, आणि मनुष्याने पाप केल्याच्या before आधी, man fell, मनुष्य पडण्याच्या आधी, or before man was created, मनुष्याच्या निर्माण होण्याच्या आधी before the universe was created, आणि विश्वाच्या निर्माण होण्याच्या आधी even before time came into being, आणि वेळ अस्तित्वात येण्याच्या आधी, in eternity, सार्वकालिक मध्ये God planned the redemption देवाने मुक्तीच्या the योजना केली cross. क्रूसाची, according to his foreknowledge and good pleasure. त्याच्या पूर्व ज्ञानानुसार. Amen. आमेन. See, this is not an after event, means ऐसा होने के बाद ऐसा नहीं. आणि प्रभु हे को घटना मालूम था. झाल्यानंतर घटना झाली अशी नाही. He knows your entire lifetime. आणि What are you going to do? आणि तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये काय करणार आहे हे देवाला माहिती आहे. Amen. Amen. Hello. तुम्हारा पूरा जीवन प्रभु ने देखा है, फिर भी प्रेम किया है. He knows everything. आणि प्रभूला प्रत्येक गोष्टी माहिती आहे. What are you going to do tomorrow? उद्या तुम्ही काय करणार Till the आहात, last breath of your life. तुमच्या जीवनाच्या शेवटच्या What all श्वासापर्यंत you're going to do. तुम्ही काय काय करणार He आहे knows it. देवाला सर्व माहिती आहे. Yet he loves you. तरी तो तुमच्यावर प्रीती And he करतो made a way for you आणि त्यांनी तुमच्यासाठी एक मार्ग तयार that all your sins be forgiven. जेणेकरून तुमच्या सर्व पापांची क्षमा होऊ शकतो. Amen. आमेन. And you can live a confident life. आणि तुम्ही एक आत्मविश्वासी जीवन जगू शकत आहे. ये मत सोचिए प्रभु को नहीं मालूम. सब मालूम है. सब मालूम. कल क्या पाप करने वाला वो भी मालूम है उसको. Hello. He knows everything. देवाला प्रत्येक That's why गोष्टी his माहिती. son paid for your sin म्हणून त्याच्या पुत्राने तुमच्या पापांची फेड केली before we were even born. आपला जन्म होण्याच्या आधी देखील. Amen. आमेन. Before you came on this earth, तुम्ही ह्या पृथ्वीवर येण्याच्या आधी he knew you. आणि देव तुम्हाला ओळखत होता. He saw you. त्यांनी तुम्हाला पाहिले He saw all the sins you did. आणि तुम्ही जे जे पाप करणार आहे ते And he देखील took पाहिले. all those sins and put on Jesus. आणि त्यांनी ते सर्व पाप घेतले आणि येशूवर ठेवले. Amen. आमेन. Now don't feel condemned. आता स्वतःला दंडित वाटून घेऊ नका. क्या प्रभु सोचेगा? प्रभु सोचेगा उसको शॉकिंग न्यूज नहीं है तुम पाप किया करके. उसने देख लिया ऑलरेडी और प्रभु यीशु ने ये बेर भी किया है. The devil makes you feel condemned. आणि शैतानच तुम्हाला दंडाची भावना देतो. तुम पाप किया अभी क्या बोलेगा प्रभु? उसको शॉक हो गया रहेगा तुमने ऐसा पाप किया. वो कभी सोचा नहीं रहेगा ऐसा पाप करेगा तुम. अभी तुमको आज अरे and you listen. आणि तुम्ही शैतानाची ऐकता. God already saw it आणि देवाने आधीच ते पाहिले and put that sin on the cross. आणि त्यांनी तो जो पाप आहे क्रूसावर ठेवले. Otherwise your sins couldn't be forgiven नाहीतर तुमची पापाची क्षमा झाली नसती. because he's not going to come back again कारण प्रभू तर परत to येणार pay नाही for your sin. तुमच्या पापाची फेड That करायला. means he already paid for your sin. त्याच्या अर्थ आहे की त्यांनी आधीच तुमच्या पापाची फेड केली So आहे. you don't live a condemned life. जेणेकरून तुम्ही एक दंडित जीवन जगत नाही. Amen. आमेन. Live a blessed life आशीर्वादित जीवन and जगा thank God how much he loves you. आणि देवाला धन्यवाद द्या की देव किती तुमच्यावर प्रीती करत आहे. Amen. आमेन. Hello. Though he saw you with all the sins, he loved you. जरी देवाने हे सर्व पापाने तुम्हाला पाहिले तरी देव तुमच्यावर प्रीती Now, करतो. tomorrow I'll show you, उद्या मी तुम्हाला दाखवणार आहे based on this finished work, आणि त्याच्या पूर्ण झालेल्या कामाच्या आधारे, just based on this finished work, फक्त त्याच्या पूर्ण झालेल्या कामाच्या आधारे you can walk in the blessing, तुम्ही आशीर्वादामध्ये चालू शकत आहे. healing, आरोग्यामध्ये, deliverance, सुटकामध्ये, prosperity. समृद्धीमध्ये, success. यशामध्ये. Amen. आमेन. I will show you from the Bible आणि मी तुम्हाला शास्त्रामधून दाखवणार आहे because of what Jesus did. आणि येशूने काय केलं आहे त्याच्यामुळे. When you believe right, जेव्हा तुम्ही योग्य विश्वास धरता you'll walk in the blessing. तुम्ही आशीर्वादामध्ये Okay, चालता. let's also